लाडक्या बहिणीनो, तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंग आहे तर हे काम करा, लगेच अप्रूव्ह होईल. म्हणजे तुम्हाला अजून पैसे येत नाहीत. लाडक्या बहिणीनो, तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंगवर आहे. तुमचा फॉर्म अजून एक्सेप्ट नाही झालेला, तुम्हाला अजून पैसे येत नाहीत, तर फक्त हे काम करा, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. पेंडिंग फॉर्म अप्रूव्ह करा फक्त 2 मिनिटांमध्ये. लाडक्या बहिणीनो, तुमचा पेंडिंग फॉर्म म्हणजे पेंडिंग अर्ज अप्रूव्ह करा फक्त 2 मिनिटांमध्ये. आता काय तर फॉर्म भरून महिने उलटले, म्हणजे तुम्ही फॉर्म भरला त्याला महिना झाला. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्याला महिना झाला. एक उदाहरण घ्या की त्याला महिना होऊन गेला, पण अजूनही तुमच्या मोबाईलवरती पेंडिंग असंच दाखवत आहे. म्हणजे महिना झाला आहे फॉर्म भरून, पण तरी पण अजून पण मोबाईलवरती तुमच्या पेंडिंग असा स्टेटस दाखवत आहे फॉर्मचा. म्हणजे अजून पेंडिंग असा स्टेटस दाखवत आहे फॉर्मचा. तर मग हे 1,500 रुपये विसरून जा. म्हणजे जर पेंडिंग दाखवतं तुमच्या मोबाईलवरती तर हे येणारे 1,500 रुपये तुम्ही विसरून जा. मे महिन्याचे 1,500 रुपये तुम्ही विसरून जा, पेंडिंग दाखवत असेल तर. कारण जोपर्यंत तुम्ही दुरुस्ती करत नाही अर्जामध्ये, जोपर्यंत तुम्ही दुरुस्ती करत नाही तोवर अनेक ताईंचे फॉर्म तोवर तुम्हाला 1,500 रुपये येणार नाहीत. आणि अनेक ताईंचे फॉर्म कागदपत्रांच्या स्पष्ट अभावी अडकले आहेत. म्हणजे अनेक ताईंचे फॉर्म कागदपत्रांच्या स्पष्टते अभावी अडकलेले आहेत. रेशन कार्डचा फोटो अंधुक असणे, म्हणजे रेशन कार्डवरचा फोटो अंधुक असणे, पूर्ण स्पष्ट न दिसणे, किंवा बँक डिटेल्स चुकीची असणे ही मुख्य कारणे आहेत. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, वाचू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर नारी शक्ती दूत ॲप उघडायचं आहे, ज्यावरती तुम्ही फॉर्म भरला असेल, आणि त्यामध्ये एडिट ॲप्लिकेशनवर जायचं आहे. तुम्हाला सर्वप्रथम नारी शक्ती दूत उघडायचं आहे, नंतर एडिट ॲप्लिकेशनवर जायचं आहे. तुम्ही जर मला सांगितलं कमेंटमध्ये की मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखव, तर मी तुम्हाला दाखवू शकतो. फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर हे प्रॅक्टिकली करून दाखवा, मी दाखवतो. तर नारी शक्ती आता सध्या हे आहे का की तुम्हाला सर्वप्रथम नारी शक्ती दूत ॲप उघडायचं आहे, एडिट ॲप्लिकेशनवर जायचं आहे, आणि तुम्हाला नारी शक्ती दूतवर जाऊन एडिट ॲप्लिकेशनवरती जाऊन जे कागदपत्र रिजेक्ट झाले आहे त्याचा स्पष्ट फोटो पुन्हा अपलोड करायचा आहे. म्हणजे जे कागदपत्र रिजेक्ट झालेले आहे त्याचा स्पष्ट फोटो परत काढायचा आहे, स्पष्ट दिसला पाहिजे, आणि ते फोटो परत अपलोड करायचा आहे तिथे, आणि पुन्हा अंगणवाडी सेविकेकडून तो फॉर्म पुन्हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. म्हणजे अंगणवाडी सेविकेकडून तो फॉर्म पुन्हा व्हेरीफाय करून घ्या, आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे असं तुम्हाला दिसेल. म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला का नाही हे नंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ह्या चुका ज्यावेळेस तुम्ही सुधाराल त्यावेळेस तुमचे पैसे यायला चालू होणार, तुमचा फॉर्म अप्रूव्ह दाखवणार. तर मित्रा, तुम्हाला ही बातमी कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.